नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका प्रकरण 3. या क्षणापुरते तरी सर्वांचे श्वास रोखले गेले होते. आंतर कॉलेज स्पर्धेतील हॉकीचा अंतिम सामना होता तो. रुपारेल 2-3 गोलांनी पिछाडीवर होते. सामन्याची शेवटची काही मिनिटे बाकी असतानाच रुपारेलला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता आणि ती संधी साधून रुपारेल बरोबरी करून सामन्यातील चुरस वाढवून रंगत कायम ठेवील काय या विचाराने पूर्ण स्टेडियममधील कॉलेज विद्यार्थी उत्तेजित झाले होते. अचानक निर्माण झालेली शांतता पेनल्टी कॉर्नरचे गोलामध्ये रूपांतर करण्यास सज्ज असलेल्या वामनलाही जाणवली होती आणि क्षण मात्र तो अस्वस्थ झाला. त्याचे मन विचलित होताच गोल करण्यासाठी घेतलेला पवित्रा मोडून तो ताठ उभा राहिला. आपण जर या निर्णायक क्षणी गोल करू शकलो नाही तर उद्या कॉलेजमध्ये आपल्याला पाय ठेवायला नको या विचाराने त्याच्या हातांना सूक्ष्म कंप सुटला होता. कम ऑन वामन, एक नाजूक आवाज स्टेडियममध्ये घुसला. बिंदू. वामनचे डोळे क्षणमात्र बिंदूला शोधण्यासाठी स्टेडियममध्ये भिरभिरले. बिंदू आपल्या यशाकडे डोळे लावून बसली आहे. वामनला स्फुरण चढलं. हॉकी स्टिकवर पकड घट्ट करीत त्याने पवित्रा घेतला आणि स्टेडियममध्ये टाळ्या व आवाजाच्या सहाय्याने फेर धरला गेला. वामन 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 असा नाद स्टेडियममध्ये घुमू लागला. परंतु वामन त्या क्षणी अविचल होता. त्याला काही ऐकू येत नव्हतं. कुठल्याही आवाजाने त्याची एकाग्रता भंग पावणार नव्हती. कारण यशाची चढती कमान सहजपणे चढून येणाऱ्या वामनला आपल्या डोळ्यांची निरांजने करून ओवाळणाऱ्या बिंदूची सवय झाली होती. वामनचे सारे लक्ष भास्करवर केंद्रित झाले होते. रेफरीने इशारा केला आणि गोल रेषेवरून भास्करने डीच्या मध्याकडे चेंडू ढकलला. वामनसाठी पीटरने चेंडू थांबवला आणि बचाव करणाऱ्या प्रतिपक्षाच्या खेळाडूंचा अंदाज घेत वामनने चेंडू फटकावला. बंदुकीच्या गोळीसारखा चेंडू सुसाटत गेला आणि साऱ्या स्टेडियममध्ये एकच आवाज घुमला, गोल. वामनच्या सहकार्याने वामनला मिठ्या मारल्या होत्या आणि वामननेही हॉकी स्टिक उंचावून आपला आनंद व्यक्त केला होता. बरोबरी साधली गेली होती. मनावरचा ताण उतरला होता त्याच्या. स्टेडियममधील वातावरण विद्युत भारित झाले होते. वामन 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 असा ताल धरला गेला होता. जी काही 2 मिनिटे बाकी होती त्या मिनिटात वामन करामत घडवून आणील काय हीच उत्सुकता सर्वांना होती. खेळ सुरू होताच वामनने चेंडूवर ताबा मिळवला होता. ड्रिबलिंग करीत प्रतिपक्षाला चकवीत जेव्हा तो एकटाच प्रतिपक्षाच्या डीमध्ये घुसला तेव्हा स्टेडियममधील सारे जण उठून उभे राहिले होते. कम ऑन वामन, त्या गदारोळात बिंदूचा नाजूक आवाज वामनने ऐकला होता. पुढचे सारेच अविस्मरणीय होते. डीमधील प्रतिपक्षाच्या मानवी भिंतीला आणि अडथळ्याला न जुमानता वामन जेव्हा चेंडू सकट गोलमध्ये घुसला होता तेव्हा स्टेडियममध्ये निर्माण झाला जल्लोष गगनाला भिडला होता. रुपारेल 4-3 गोलने जिंकले होते. अगदी शेवटच्या क्षणी सारे विद्यार्थी स्टेडियममध्ये घुसले होते. वामनला तर सर्वांनी उचलून खांद्यावर घेतलं होतं. ड्रेसिंग रूममध्ये बिंदू त्याला भेटायला आली आणि वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स वामन. बिंदूने त्याचे दोन्ही हात हातात घेतले होते. आर्जवाने ती त्याच्याकडे बघत होती. तिच्या नजरेत कौतुक होतं, प्रेम होतं आणि वामनविषयीचा अभिमानही होता. तिच्या स्पर्शाने वामनला सुखद संवेदना होत होत्या. ती जेव्हा हसली तेव्हा तिने आपल्यावर चांदण्यांची बरसात केली असेच त्याला वाटले होते. दोघात नकळत नाजूक संबंध प्रस्थापित होत होते. रेशीम धाग्याची हळुवार विण दोघांभोवती विणली जात होती. या संबंधांचे स्वरूप अजून दोघांच्याही लक्षात आले नव्हते. पण एकमेकाविषयीच्या आकर्षणाने दोघांच्याही मनात ठिणगी केव्हाच पडली होती. बिंदू ड्रेसिंग रूमच्या बाहेर गेली. पार्किंग लॉटमधून मोटर बाहेर काढण्यास तिने ड्रायव्हरला सांगितलं आणि ती वामनची वाट पाहत उभी राहिली. थोड्या वेळानं वामन बाहेर आला, पण तो एकटा नव्हता. तो मित्रांच्या गराड्यात होता. थट्टा मस्करी अभिनंदन यांना ऊत आला होता. वामन सार हसत मुखानं स्वीकारित होता. त्याचेही डोळे बिंदूला शोधत होते,
पण गर्दीच्या पलीकडे त्याची नजर जाऊ शकत नव्हती. वामनच्या पराक्रमाविषयी सारेजण कौतुकाने बोलत होते. तरी एकजण मात्र आपले तोंड घट्ट मिटून बसला होता. बिंदूलाही ते जाणवलं आणि नागेशला खिजवण्याच्या दृष्टीने तिने त्याला विचारलंही, नागेश, वामनचे अभिनंदन केलेस की नाही? नागेश मॅच पाहून जाण्यासाठी तिच्याजवळ येऊन उभा राहिला होता. नागेशने एक थंड कटाक्ष बिंदूकडे टाकला आणि नंतर त्याची नजर पुन्हा गर्दीने वेढलेल्या वामनकडे गेली होती. वामनचा होत असला उदो उदो कौतुक ऐकून त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. त्याच्या प्रगतीत सदैव अडथळा निर्माण करूनही वामन प्रगतीपथावर पाहून नागेश मनोमन जळफळत होता. नागेश, लोकांनी डोक्यावर घेऊन नाचण्याचा लेख तुझ्या ललाटी लिहिला आहे. बिंदूचा उपहास नागेशला झोंबला. जास्ती हुशारी दाखवू नकोस, रागारागानेच बोलला तो. वामन किती चांगला आहे, आपल्याच नादात बिंदू म्हणाली. तू का द्वेष करतोस त्याचा? नागेशकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. लहानपणापासून जे द्वेषाचे मूळ त्याच्या मनात धरले होते त्याचा हळूहळू वृक्ष होत चालला होता. वामनचा उत्कर्ष त्याला अजिबात सहन होत नव्हता आणि बिंदू वामनची तरफदारी करते हे तर त्याला अजिबात पसंत नव्हतं. बिंदूकडे या क्षणीही नापसंतीने पाहिलं त्यानं आणि त्याचवेळी तिथे येऊन थांबल्या मारुतीमधून खाली उतरणाऱ्या माधुरीकडे त्याचं लक्ष गेलं होतं. तिला पाहताच नागेश खुल्ला होता. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो तिला हाक मारणार होता, पण मोटारीतून उतरताच माधुरी सरळ वामनच्या दिशेने धावली होती. गर्दीत घुसून ती जेव्हा नाहीशी झाली तेव्हा नागेश बेचैन झाला होता. पण वामनचा हात धरून त्याच्याशी जवळीक साधत हक्काने त्याला मोटारीकडे घेऊन येताना माधुरीला पाहून नागेशच्या मनात असूया जागली होती. माधुरी त्याची मैत्रीण होती. तिच्यावर तो जीव जडवून बसला होता आणि त्याच्या त्या मैत्रिणीवर, माधुरीवर वामनने जादू केली होती. वामन काहीतरी बोलला तिच्याशी, बहुधा आडेवेडे घेतले त्याने असे नागेशला वाटले. पण माधुरीने त्याचे काही एक ऐकले नव्हते. स्वतःच तिने त्याच्यासाठी दार उघडले आणि अक्षरशः त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवीत त्याला तिने मोटारीत बसण्यास मजबूर केले. ते सारे पाहून बिंदूला वाईट वाटले होते. वामनचा तिला राग आला होता. वामनसाठी ती थांबली होती आणि वामन तिची पर्वा न करता त्या माधुरीबरोबर निघून गेला होता. माधुरीने वामनशी केलेली जवळीक तिला आवडली नव्हती. माधुरीची मारुती भररकन निघून गेली होती वामनला घेऊन. पण त्यामुळे नागेश संतापला होता. माधुरीने वामनशी केलेली सलगी पाहून त्याच्या काळजात कळ आली होती आणि त्याच्या मनातल्या वामनविषयीच्या द्वेषात भर पडली होती. बिंदू मात्र दुःखी झाली होती. नकळतच तिचे डोळेही पाणावले होते. दोघेही आपापल्या व्यथेत दंग असल्यामुळे एकाला दुसऱ्याचे मनोविकार कळले नव्हते. दिवे लागणीच्या सुमारास वामन बंगल्यावर परतला, पण नेहमीप्रमाणे बिंदूने त्याची दखल घेतली नाही. उलट तो येताच ती दिवाणखान्यात तोंड फिरवून बसली होती. बिंदू आपल्यावर का रागावली असावी हे सरळ मनाच्या वामनच्या ध्यानात आले नव्हते. पण नागेशकडे पाहताच मात्र तो चमकला होता, कारण नागेशच्या नजरेत आग डोंब उसळला होता. वामनच्या मनावरची विजयाची सारी नशा एका क्षणात उतरली होती. आपण काय चूक केली हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. एका आश्रिताने परीक्षेत आणि खेळाच्या मैदानावरही नजरेत भरावे असे यश मिळवावे याचा नागेश द्वेष करतो हा अनुभव त्याला लहानपणापासून येत होता. जसजसा तो मोठा होत होता तसतसा नागेशला हळूहळू तो टाळू लागला होता. समंजसपणा दाखवून नागेशची वाट आपल्या रस्त्याला कुठेही मिळणार नाही याची काळजी घेऊ लागला होता तो. आपले पालन पोषण करणाऱ्या आपल्या मामांचा तो मुलगा आहे ही जाणीव सदोदित उराशी जपली होती त्यानं, आणि आपली पायरी ओळखून नागेशशी बरोबरी करण्याचा कधीही प्रयत्न केला नव्हता. इतकी जपणूक करूनही काही वेळेला नागेशचा आणि त्याचा टकराव अटळ ठरत होता. त्या क्षणी मात्र त्याला खूप बोलणी खाऊन घ्यावी लागत होती. एक बिंदूच काय ती त्याची बाजू घेत होती, बाकी सारा बंगला त्याच्या विरोधातच उभा राहत होता. म्हणूनच नागेशला समजावताना आपल्या बोलण्यात अपमानकारक भाषा येणार नाही आणि उद्धटपणाची झाक येणार नाही
याची काळजी त्याला घ्यावी लागत होती. नागेश वाईट नाही, स्वभावानेही तो अतिशय चांगला आहे याचाही अनुभव वामनला खूप वेळा आला होता. पण हा अनुभव इतरांच्या बाबतीतला होता. आपल्या मित्रांबरोबर हसत खेळत मजा करणारा आणि इतरांची सौजन्याने वागणारा नागेश वामनबरोबर मात्र अकसानेच वागत होता. आपल्याशी हा दुष्टपणाने का वागतो हे कोडे वामन आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला पोचला तरी सोडवू शकला नव्हता. म्हणूनच नागेशशी हातमिळवणी करण्याचा खूप प्रयत्न केला होता त्याने. आपला होत असला अपमान विसरून नागेशशी जमवून घेण्याच्या त्याच्या प्रयत्नावरही नागेशनेच बोळा फिरवला होता. कारण नागेश त्याला आपल्या मित्रमंडळीत सामावून घेत मित्राचा दर्जा देण्यास तयार नव्हता आणि आप्त म्हणून जवळ करण्यासही तयार नव्हता. त्याच्या दृष्टीने वामन होता एक आश्रित, एक नोकर. एक दीर्घ सुस्कारा सोडीत आणि हातातील हॉकी स्टिक सांभाळीत वामन आपल्या खोलीकडे निघाला. नागेशच्या नजरेतील विखार पाहून तो हबकला होता. शंतनूरावांनी सांगितलेले त्याच्या लक्षात होते. शिक्षण पूर्ण होताच तो प्रथम नोकरीचा शोध घेणार होता आणि नंतर खोलीचा. शक्य तितक्या लवकर त्याला स्वतंत्र व्हायचं होतं आणि शक्य तितक्या लवकर नागेशपासून दूर जायचं होतं. आपल्या खोलीत येताच रागाने त्याने हॉकी स्टिक जमिनीवर आदळली आणि आपली चूक कळून येताच पुन्हा हॉकी स्टिकला उचलून छातीशी कवटाळले त्याने. जेव्हा तो बेचैन होत होता तेव्हा हॉकी स्टिकच त्याच्या मदतीला येत होती. मन शांत होईपर्यंत तो हॉकी खेळत राहत होता. जेव्हा नागेश त्याचा अपमान करीत होता तेव्हा झालेला अपमान विसरण्यासाठी तो हॉकी खेळत राहत होता. आणि जेव्हा बिंदूच्या सहवासात त्याचे मन फुलून येत होते तेव्हा आपणास झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी तो हॉकी खेळत राहत होता. स्वतःलाच दोष देत वामनने हॉकी स्टिक एका कोपऱ्यात जपून ठेवली. आंघोळ करून ताजा तवाना होत पुन्हा दिवाणखान्यात जाण्यासाठी तो निघाला असतानाच शकुंतलाबाईंनी त्याला हाक मारली होती. शकुंतलाबाई आपल्याला नक्कीच हॉकी मॅचच्या संदर्भात विचारणार या आशेने खुशीतच वामन स्वयंपाकघराच्या दारात उभा राहिला. काय मामी, फार लवकर आलास हो? शकुंतलाबाई ठसक्यात म्हणाल्या. खेळाच्या नावाखाली घराबाहेर दिवस काढण्याचे तंत्र उत्तम शिकला आहेस तू. सगळी कामे टाळता येतात मग. येथेही वामनचा अपेक्षाभंग झाला होता. शकुंतलाबाईंचा प्रत्येक शब्द त्याला तलवारीप्रमाणे धारदार वाटला होता. त्या शब्दांनी त्याचे मन रक्तबंबाळ झाले होते. मॅच जिंकल्याचा त्याचा आनंद क्षणभंगूर ठरला होता. मैदानावर त्याला सर्वांनी हिरो ठरविला होता. पण ज्या लोकांकडून तो कौतुकाची अपेक्षा करत होता ती त्याची जवळची माणसं, कुटुंबीय सदैव त्याची हेटाळणी करीत आली होती. मामी, आज मॅच होती ना? पुरे तुझं कौतुक. मॅचचे पुराण नंतर ऐकू आपण. त्याच्याकडे न पाहता शकुंतलाबाई म्हणाल्या. भाकऱ्या करशील का? अबोलपणे वामनने मान हलवली. हां, प्रथम विचारायला हवं तुला. कॉलेजात जातोस ना तू? उगाच अपमान व्हायचा तुझा. शकुंतलाबाईंच्या बोलण्यानेच वामन घायल झाला होता. लसणाची चटणी आणि कांद्याची भाजीही कर भाकरीबरोबर खाण्यास. सारे जेवण आपल्याला करावयास सांगण्याचा शकुंतलाबाईंचा हेतू वामनच्या लक्षात आला होता. म्हणूनच त्याने लगेच विचारले होते. मामी, मग वरण भात आणि हिरव्या वाटाण्याची उसळी करून ठेवू का? कर रे बाबा. शकुंतलाबाईंनी तत्परतेने परवानगी दिली होती. माझं डोकं जरा कलकलतंय. मी जरा बेडरूममध्ये पडते. नागेशला उकडलेल्या बटाट्याची भाजी आवडते बरं, ती सुद्धा थोडी कर. 5-10 पापड भाज आणि जेवण होताच मला सांग. जाते रे मी. तसा तू चांगला आहेस. जाता जाता त्या वामनला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाल्या. नाहीतर मेले हल्लीचे नोकर, खायला काळ आणि भुईला भार. शकुंतलाबाई निघून गेल्या. पण वामन कितीतरी वेळ पुतळ्यासारखा उभा राहिला होता. आपली गणना मामीने नोकरात करावी हेच त्याच्या जिव्हारी लागलं होतं. 7:30च्या मराठी बातम्या संपल्या. 8चा मराठी प्रायोजित कार्यक्रमही संपला.
दिवाणखान्यातच ठेवल्या डायनिंग टेबलवर बंगल्यातील नोकर भिकू जेवणाच्या भांड्यांची मांडामांड करू लागताच बिंदूला वामन आल्यापासून दिवाणखान्यात फिरकलाच नाही याची जाणीव झाली. का आला नसेल वामन? शकुंतलाबाई डायनिंग टेबलावर ताटामध्ये पदार्थ वाढू लागल्या होत्या. तेथूनच त्या म्हणाल्या, चला गरम गरम जेवायला या. शंतनूरावाने आपल्या मांडीवरची फाईल मिटली, एक जांभई दिली, डोक्यावरचा चष्मा काढून टिपवायवर ठेवला आणि नाकाने वास घेतल्याचा आविर्भाव करीत म्हटले, वाह, आज मस्त बेत दिसतोय. तुमच्या आवडीचाच मेनू आहे, लसणाची चटणी, भाकरी. शकुंतलाबाई म्हणाल्या, आज खरे तर वामनच्या आवडीचे जेवण बनवायला हवे होते. त्याने आज मॅच जिंकून दिली आहे. बिंदूचे मन आक्रंदन करीत होते. आपण वामनवर अन्याय करतोय ही जाणीव मनात होतीच, पण त्याचबरोबर वामन माधुरीबरोबर गेला म्हणून त्याला माफ करण्यासही ती तयार नव्हती. छान झाले आहे जेवण. शंतनूराव भाकरी चटणीचा घास घेत म्हणाले, गरम गरम भाकऱ्याने मजा आणली मम्मी. नागेशची ही कळी खुलली होती. शकुंतलाबाई काही बोलल्या नाहीत. त्यांचे लक्ष खाण्याकडेच होते. वामनच्या हाताला चव छान आहे असे त्या स्वतःशीच म्हणत होत्या. गरम गरम भाकऱ्या. खाता खाता बिंदूचा हात थबकला होता. कोण करतंय भाकऱ्या? बिंदूच्या आवाजातील बदल सर्वांनाच जाणवला होता. शंतनूरावाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले होते. शकुंतलाबाईंच्या कपाळावर आठ्या चढल्या होत्या. फक्त नागेशच काय तो बेफिकीर होता. भाकऱ्या खाण्याशी तुला मतलब की भाकऱ्या बडवणाऱ्याशी? त्याने सरळ प्रश्न केला होता. पण बिंदूने चक्क त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. आज जेवण तू केलेलं दिसत नाहीस मम्मी. काय हवंय तुला? विषय बदलण्याचा प्रयत्न करीत शकुंतलाबाईंनी विचारलं होतं. भाकऱ्या कोण बडवतंय? ही उलट तपासणी का घेते आहेस तू बिंदू? तक्रारीच्या स्वरात शंतनूराव म्हणाले, जेवताना मला कसलंही भांडण नको आहे, ताणतणाव नको आहेत. बिंदूने शंतनूरावांकडे रोखून पाहिलं. तिला रागावलेली पाहून शंतनूराव स्वतःचा राग विसरले होते. हसत हसतच त्याने विचारलं होतं, काय सांगायचं आहे तुला? एक स्वयंपाकी ठेवा बंगल्यात. बिंदू, स्वयंपाक हा नेहमी घरच्या माणसांनीच करावा या मताचा मी आहे. तुला माहीत आहे, स्वयंपाकीच ठेवायचा असेल तर मग हॉटेलात जाऊन जेवलेलं काय वाईट? घरच्या माणसांनी म्हणजे मम्मीनेच ना? अर्थात. मग आजचा स्वयंपाक बाहेरच्या इस्माने केलेला आहे. शंतनूरावांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यांची नजर नागेशवरून शकुंतलाबाईंवर स्थिरावताच शकुंतलाबाई घाईघाईने म्हणाल्या, वामनने केला आहे स्वयंपाक. ऐकूनच सहस्त्र इंगळ्या डसल्या असे वाटले बिंदूला. आजचे जेवण वामननेच केले आहे याची कल्पना आली असूनही प्रत्यक्ष ते समजताच तिचा चेहरा गोरामोरा झाला होता. वाईट वाटले तिला. आपल्या तोंडाची चवच गेली असे वाटून हातातील घास तिने खाली ठेवला होता. वामन घरचाच आहे बिंदू, नागेश मुद्दाम जोरात म्हणाला. आणि तू काही दारचा नाही आहेस. जास्ती बोलू नकोस. नागेश लगेच चिडला. स्वयंपाक करायचीच लायकी आहे वामनची. शट अप. बिंदू जोराने ओरडली. त्याची लायकी त्याने आज मैदानावर हजारो लोकांच्या साक्षीने सिद्ध केली आहे. जेव्हा त्याला शेकडो विद्यार्थी डोक्यावर घेऊन नाचले तेव्हाच त्याची लायकी सिद्ध झाली आहे. आणि उद्याच्या वर्तमानपत्रात ही वामन काय लायकीच आहे हे छापून येईल. नागेश, दुसऱ्याची लायकी ठरविताना प्रथम आपण काय लायकीचे आहोत हे पाहणं जरुरीचे आहे. नागेश खाऊकी गिळू अशा नजरेने बिंदूकडे पाहत होता. वामनसाठी आपल्या सख्या भावाशी भांडतेस तू? शकुंतलाबाईंनी रागानं विचारलं. पप्पा, तुमचेही हेच मत आहे? बिंदूने शंतनूरावांनाच उलट प्रश्न केला होता. नाही. थँक्यू पप्पा, मनपूर्वक बिंदू म्हणाली. आज वामनने अप्रतिम खेळ केला.
आमचे कॉलेज हरणार असे वाटत असतानाच केवळ वामनने चॅम्पियनशिप खेचून आणली. आज हॉकीची फायनल आहे हे तुम्हाला माहीत होतं, पण वामनला किंवा मला आणि नागेशलाही तुम्ही मॅचच्या रिझल्ट संबंधात एका शब्दानं विचारलं नाही. काय वाटलं असेल त्याला? नागेश साधी गल्लीतील क्रिकेट मॅच खेळून येताच तुम्ही अगदी आपुलकीने चौकशी करता, पण आज तर इंटर कॉलेजिएट फायनल होती आणि संपूर्ण मॅचचा वामन हिरो होता. चौकशी करण्याचं सौजन्य हे तुम्ही दाखवू शकत नाही. आय एम सॉरी बिंदू, मी बिझनेसच्याच विचारात होतो. शंतनूरावांनी स्पष्ट कबुली दिली. इट्स ऑल राईट पापा, बिंदू म्हणाली. दुसरी गोष्ट, वामन आज 21-22 वर्षांचा असेल. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. यावर्षी पदवीधर होणार आहे तो. त्याला नाहीतरी त्याच्या शिक्षणाला थोडाफार मान देण्याची आवश्यकता आहे असं वाटतं की नाही तुम्हाला? अर्थात. मग आज त्याला स्वयंपाक करावयास लावून त्याचा अपमान करण्याची जरुरी होती? बोला शकुंतलाबाई. शंतनूरावांनी चेंडू शकुंतलाबाईंकडे ढकलला होता. तुला एवढे चिडण्याची गरज काय? शकुंतलाबाईंनी रागाने बिंदूला विचारले. वामनला मला मदत करण्यासाठीच तुझ्या पप्पाने गावाहून आणला आहे, लक्षात आहे? आपण भावनेच्या भरात बरेच बोलून गेलो आहोत हे बिंदूच्या लक्षात आलं होतं. एखाद दुसरा शब्द ओठातून निसटला तर आपली वामनच्या प्रती असलेली भावना आपल्या कुटुंबियांच्या लक्षात येईल या भीतीने ती सावध झाली होती. पप्पा, नोकर आणि वामन या दोघात फरक करताना तुम्ही? शकुंतलाबाईंच्या प्रश्नाच्या अनुरोधानेच बिंदूने शंतनूरावांना विचारले होते. अर्थात बिंदू, शंतनूराव म्हणाले. वामन घरची सारी कामे करीत असला तरी तो आपला नोकर नाही. बिंदूने विजयी मुद्रेने शकुंतलाबाई नागेशकडे पाहिलं व ती म्हणाली. पप्पा, कुत्र्याला आपण पाळलं की जेवताना देखील आपल्या पंक्तीला घेऊन बसतो. वामन नेहमीच आपली जेवणं झाल्यावर एकटा स्वयंपाकघरात जेवायला बसतो. माणुसकीला धरून आपलं वागणं आहे असं मला वाटत नाही पप्पा. 17 वर्षांची नाही झाली आणि लगेच अक्कल आली तुला? शकुंतलाबाई हेटाळणीच्या स्वरात म्हणाल्या. बघ ना, नागेश कुत्सितपणे म्हणाला. माणुसकी शिकवते मोठी? पप्पा, हे भांडण वादविवाद असेच वरचेवर होत राहणार. बिंदू म्हणाली. तुम्ही वामनला गावाला पाठवून द्या. शंतनूरावांनी किंचित आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. प्रथम बिंदूच्या बोलण्यामुळे बिंदू वामनमध्ये गुंतली तर नाही अशी रास्त शंका त्यांच्या मनात रोखावली होती. परंतु बिंदूने चतुराईने विषयाला दुसराच फाटा फोडल्याने त्यांच्या मनातील तो संशय नाहीसा झाला होता. वामनमुळेच भांडणतंटा होतो आहे. भांडणाचे मुळच नाहीसे झाले की आपसुकच घरात शांतता राहील. वामनचे ग्रॅज्युएशनचे शेवटचे वर्ष आहे बिंदू. मग त्याला दुसरी खोली घेऊन द्या, राहू दे एकटा त्याला. बिंदू निर्वाणीच्या स्वरात म्हणाली. इथे राहिला तर मात्र त्याच्या अन्याय झाला मला खपणार नाही. वामनची परीक्षा झाली की तो वेगळा राहील बिंदू. शंतनूरावांचे बोल ऐकताच बिंदूला खूप आनंद झाला होता. पण आपला आनंद आपल्या चेहऱ्यावर परावर्तित होणार नाही याची काळजी घेतच तिने ताटाकडे लक्ष वळवलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.